हॅलो एव्हरीवन. आज आम्ही कोल्हापूरला चाललोय. असं ट्रिपसाठी चाललोय. मी आणि स्वप्नील दोघेच चाललोय. आमच्यासोबत कोण मित्र नाहीत. विचारलेलं दोघा तिघांना पण कोण काय तयार झालं नाही. स्वप्नील भाई नाद नाही करायचा. असं एक कॉल केला तयार होतो. 6:30 वाजता हल्लोय. अभ्यास करायला कधी एवढं लवकर उठत नाही. फिरायचं म्हणलं की 4ला 4:30ला जाग येते. 3 वाजल्यापासून जागा आहे माझ्या. 3 वाजता उठलेलो मी तर. बघा तर ब्लॉग. आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय कोल्हापूरमध्ये. तिथून ज्योतिबा मंदिरला जाईल. नंतर बघू पुढचं पन्हाळा वगैरे तिथून जवळ जाईल. पहिल्यांदा देवदर्शन करायचंय. किती वेळ लागला? 2 तास लागले. धरून 2 तास. 250 किलोमीटर होतं. 3 तासा रोड 2 तासात कव्हर केला. अक्षय जाधव. मित्रांनो, हे ज्योतिबाचं मंदिर. इथून लाईन चालू आहे. तरी कमी आहे, नाहीतर पाठीमागून लाईन असते. छोटी लाईन आहे. डायरेक्ट एक अर्धा तासात होईल दर्शन असतं वाटते. काय पण म्हणा, मंदिरात आल्यावर वाईबच वेगळी असते. इथून आपण दर्शन घ्यायचं आपल्याला. दर्शनाचं नाव मुखदर्शन. मुखदर्शन नाही, चरण दर्शन. दर्शन झालेलं आहे आमचं. 10 मिनिटाचं दर्शन. एक्झिट. पावनगडावरती आले. ते समोरचं आहे ते दिसते ते बुरुज आहे. इकडे बघा काय भारी व्ह्यू आहे. हे बुरुज आहे ते देहळणी बुरुज आहे. स्वप्नीलने सांगितलं मला. इतिहासाचे गाडे अभ्यासक अक्षय जाधव. नाही, स्वप्नील गवळी. लय माहित नसेल तर असं वाचायचं नाव. बुरुजाचं काम चालू आहे. बुरुजाचं काम चालू आहे सध्याला. दगड आत्ता लावली ती बघा. सिमेंटचं काम चालू आहे. दगड आत्ताच लावली ती बुरुजा. हे सिमेंट कुठे दिसते मला? सिमेंट सांगितलं कडे हालायला लागली. सिमेंट नाही. सिमेंट काय? सिमेंट बद्दल काय आहे? अरे भाई, या सिमेंट असं पाहिजे. कसं रिकन्स्ट्रक्शन झालं या बुरुजाचं. जाऊ दे. आता बुरुजावरती आलेलो आहे. इथून व्ह्यू बघतोय. बुरुजावरती भगवा पडतो आहे. कसा आहे? नाद आहे का? आणि ह्या बुरुजावरून बघा पण किती सुंदर दिसतोय. व्ह्यू बघा. इथून अख्खे कोल्हापूरवरती लक्ष ठेवण्यात येतो. स्वप्नील बघू खोटी माहिती सांगू बरं. इथून लक्ष ठेवणार मला सांग. पहिली गोष्ट आधी प्रदूषण वगैरे नाही. इथं कोल्हापूर काय दिसतंय आता कोल्हापूरात? सांग मला. तेच आता प्रदूषण असल्यामुळे ते म्हणजे कोल्हापूर दिसत नाही. इथून विशालगड होता तिकडे पलीकडे. तिथून कॉन्टॅक्ट होता. इथं विशालगड कुठे दिसतो सांग मला. आता धोक्याच्या पलीकडे आहे ना, कधी दिसणार ते? तेव्हा धोकं नव्हतं. तेव्हा नसेल. तेव्हा धोका असायचं. तेव्हा म्हणजे माशाल वगैरे पेटून हे द्यायचे ना, संकेत द्यायचे. इथं तोफ ठेवायला होतं का? हा, एक तोफ असायची वरती. बुरुज हा रिकन्स्ट्रक्ट केला. ते आय थिंक महादेवाचं मंदिर आहे. वाचून सांगतो तुम्हाला. हे बघा, महादेवाचं मंदिर आहे. तुपाची विहीर आणि वाड्याचे अवशेष. ते किल्ल्याची माहिती दिली. वाचून घ्या. स्वप्नीलनं वाचलंय. स्वप्नीलला विचारू काय काय समजलं स्वप्नील. वाचायचं कष्ट घेत नाही. काय इतके वेळ वाचले? कमीत कमी 10 मिनिट घालले तिथे वाचायला. काय वाचलं स्वप्नील इतके वेळ? सांगू काय वाचलं? अरे म्हणजे हे पन्हाळा किल्ला आणि हा किल्ला एक खोलदरीतनं वेगळा झालेला आहे म्हणते. हे जवळपास जे इथून व्यापारी मार्ग जो आहे ना, तो व्यापारी मार्ग, त्याच्यावर जे नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ल्याचं बांधकाम केलं होतं. मग जेव्हा औरंगजेबने पन्हाळ्यावरती वेढा टाकला होता. औरंगजेबाने वेढा टाकला होता. औरंगजेबाच्या काळात सिद्धीने वेढा टाकला होता. तेव्हा ह्याच केलं म्हणजे
हा पन्हाळा आणि ही गडी एकच आहे ती जवळपास. इथून पुढं थोडासा पन्हाळा आहे आणि हा पावनगड आहे. तेव्हाच्या काळाची तोफ आहे. तेव्हाच्या काळाच्या तोफा आहेत या, जुन्या काळाच्या. असं उचलते बघू दगडे. तोप उचलते. दम लगा की हैशा अक्षयचा तोप उचलणं असमर्थक आहे. एकट्याच्या बस की बात नाही आहे तोप उचलणं. उचलणार आहे. लय जड आहे, खतरनाक जड आहे. वाटतं नाही. हीच विहीर आहे. ओके, समोरची ही समोरची विहीर आहे. पाणी वगैरे काय दिसत नाही. पाणी आहे लागा. बघा अजून विहिरीत पाणी आहे इथं. काय टेक्नॉलॉजी असेल तर काय. इकडे समोर मसाई पठार आहे. हे धान्याचं कोठार आहे. इथे धान्य ठेवायचे. पन्हाळगड ज्योतिबा मंदिर झालेलं आहे. आता आम्ही शाहू पॅलेसला चाललोय. इथून किती किलोमीटर आहे? 22 किलोमीटर पन्हाळगडापासून. न्यू शाहू पॅलेसला. हां, न्यू आधी नव्हतं का? ओल्ड कुठं आहे माहीत नाही, पण नवीन नवीन शाहू पॅलेस इथं आहे ते एवढं माहिती आहे. टांगा करूया ठोक टांगा. हमारे पास 2 टांगा है. हमारे दो इनके दो. शाहू पॅलेस पाहिजे असते ती आहे का आपल्या इकडे. काका काय तो बघते बघ. शाहू पॅलेस मरता पॅलेस वांड विषय वांड. किती आली बघितलं आज विषय. आज काय फोटो काढाय म्हणा. कनेरी मठ बघायला लक्षात. कनेरी मठ. हां, कनेरी मठ. आता किती स्पॉट राहिले ना. कनेरी मठ कुठं आहे इथून? किती किलोमीटर? तिरुपती ताराबाई राजवाडा बघितला. केंद्रवाडा शिवतीर्थ उद्यान बघितलं. अंबाबाई हे बघितलं. वाघ दरवाजा बघितला बघ. वी आर हेडिंग टू कनेरी मठ. कनेरी मठाकडे चाललोय आम्ही. द्राक्ष तर घेऊया रे. असं जवळ आल्यावर सांगत झालं, असं लांब सांगत. डिहायड्रेट झाले रे बॉडी. उसाचा ज्यूस पिऊ. वडा ग्लास 20 रुपये. जेवणच करायचं होतं, पण आम्हाला खायचं आहे नॉनव्हेज. आमचं महालक्ष्मी टेम्पल राहिले आता, त्यामुळे जरा पोटात जागा करून ठेवायची. जागा एवढी झाली की आता सुपडा टायर साईड लिखतील रे. हे काय म्हणतो, आज स्टे करायची काय गरज नाही काय. उभं आज थांबून उद्या सकाळी वापरला होता. रत्नागिरीला वगैरे जायचं असतं तर मग आपण थांबलो. काय आता रत्नागिरी जायचं इच्छा नाही एवढ्या उन्हात. काय 30 समुद्र बघायचं. अरे ज्यूसवाला दिसत नाही द्राक्ष. हां भावानो, फायनली आम्ही ज्यूस घेतलाय. प्रोटीन आहे. जिम बॉय हो, तेव्हा प्रोटीन घ्यायला. आपण आज पॉईंट करून केली. पन्हाळा बघितला. पन्हाळा, पावनगड. पावन का पावन. हां, नंतर ज्योतिबा मंदिर, न्यू पॅलेस, आता कनेरी मठ, महालक्ष्मी टेम्पल राहिले. त्यानंतर सोंगाडे हॉटेल सोंगाडे. एंटरटेनच्या पुढे समोरच्या केबलवर का प्रत्येकाने वेगवेगळी तिकडे. महालक्ष्मीला आलो. हे महालक्ष्मीचं मंदिर आहे समोरचं. एनर्जी जाते. एनर्जी ड्रिंक घ्यायला आळणी रस्ता. हां, इकडून आलं इकडे राईट. गाडी पेट्रोल किती की खाती पडतात नाही. गाडी का पेट्रोल 4000 का घे. 3000 गेलो. जायपर्यंत जाते. जाईपर्यंत 4-4.5 तर आहे. रंकाळ्यावरती आलोय. डोकटावा सूरज.
डुबतावा सूरज आणि उगवते नेतृत्व स्वप्नील गवळी डोबा लागलेला आज. फ्युचर नेतृत्व डुबत नाही रे बाई टेन्शन घेऊ नको त्यांना मासा गावलाय दिसतात व्हिडिओमध्ये आज त्यांची पार्टी दिसते झूम करता येत नाही रे मागा तर ओळखू एक तर गावला म्हणणार मगापासून एक उडत दोघं निघून गेली काका थांबलेले काकाचं आज नियोजन झालं आज एक बाटली आणि एक एक मच्छी फ्राय मच्छी फ्राय संत्रा राकेश भाईची मजा आहे त्यांना काका वरून मासे पकडतात खाली देतात त्यासाठी केला वाटा 8 तास हॉटेल सोंगाड्या वा 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 आता आम्ही फोटो काढून टाका एवढा हां